स्टँडिंग आमदार जितेश शांतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तर बरं. त्याबद्दल आपण कसं पाहता? भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, की त्यांना पक्षातून काढून टाकले आमच्या काँग्रेस पक्षामधून. काँग्रेससोबत त्यांनी गद्दारी केली. त्यांनी लोकसभेमध्ये काम केलं नाही. मग विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाला धोका दिला. या सर्व गोष्टीची कारवाई म्हणून त्यांना पक्षातून निष्क्रिय करण्यात आलेला आहे काल. तर आपल्याला काय वाटतं, की जितेश शांतापूरकरनी काय भाजपमध्ये प्रवेश काय काय केल्यामुळं काय फरक केल्यामुळं पडत नाही. पक्षाला काही नुकसान नाही, होण्याची नाही, नाही. शक्यता? काही नुकसान होणार नाही. नवीन चेहऱ्याला संधी मिळेल. नवीन उमेदवार तिथे देण्यात येईल आणि काँग्रेस ताकदीनं तिथं काँग्रेसचा उमेदवार निवडून आणेल. आणि सध्या अजून एक इन्सिडेंट असा झालाय की असं खासदार. या ठिकाणी खासदार साहेब त्यांचा मृत्यू झालाय. तर आपण त्या जागी आता पुढं काय करणार आहात? ते काय अजून काही चर्चा नाही आमच्या पक्षाची. कारण काय त्यांचं निधन होऊनच झालं 5-6 दिवस. हो. त्यामुळं एवढ्या लवकर या गोष्टीची चर्चा करणं योग्य वाटत नाही म्हणून आमच्या पक्षामध्ये अजून त्याबाबत काही चर्चेचा काही विषय अजून काही मी हातावर घेतलेला नाही. अच्छा. तर पुढील धोरण आपलं काय असेल देगलूर आणि बिलोलीसाठी मतदारसंघासाठी? आम्ही नवख्या उमेदवाराला आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाची उमेदवारी देणार. काँग्रेस पक्षाचा उमेदवार ताकदीनं निवडून आणणार हीच भूमिका राहणार आमची. तर धन्यवाद साहेब आपण आपल्या हो. चॅनलला मुलाखत थँक दिल्याबद्दल. खूप खूप थँक यू. धन्यवाद.